कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पॉइंट नंबर 1, विरोचकाने मला पंपकिन आणायला पाठवला होता। मी गेले पण होते पंपकिन आणायला, पण नेत्रा आणि अद्वैत म्हणतात की मी नेत्राला ज्यूस द्यायला गेले होते। असं कसं होऊ शकते? पॉइंट नंबर 2, सांभाळो काकू प्लीज। मी पंपकिन आणायला गेले तेव्हा मी ऑनलाइन पेमेंट पण केला होता। हे बघा, माझ्याकडे टाइम पण आहे। बघ बघा आहे ना। तो मी ज्यूस कसं देऊ शकते नेत्राला? पॉइंट नंबर 3, मी पॅसेज मधून तेजस्वी फोनवर बोलत होते तेव्हा तुम्ही आला। मी भेटले तुम्हाला, मी तुमच्याकडून बोलायला आले, तुम्ही मला इग्नोर केला, हा करून निघून गेला नेत्राच्या रूम मध्ये। मी तिकडे पण आले तेव्हा पण तुम्ही मला इग्नोर केला। पॉइंट नंबर 4, नंतर मी तुमच्याशी याविषयी बोलायला आले तर तुम्ही म्हणला की तुम्ही मला भेटलोच नव्हतो, पण आपण नेत्राला पण विचारूया ना। तुम्ही होते तिकडे, तुम्ही मला इग्नोर केलं होतं आणि तुम्ही बोलते की तुम्ही बाहेर गेला होता। असं कसं होऊ शकते काकूमा? मम्मी कसम खरं सांगते, मी असं सगळं झालंय तसंच मी सांगितलंय। बाळा तुला भास तर नाही होतंय? नाही काकूमा, मी लहान नाहीये, मला कळतंय सगळं। प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज। फाल्गुनी, तू म्हणतेस की तू नेत्राला ज्यूस दिला नव्हतास? नाही। आणि मी घरात नसताना मी तुला घरात दिसले? हो काकूमा। असं कसं होऊ शकतं? आपण याविषयी नेत्राशी बोलूया। विरोचकाच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे, काहीतरी कारस्थानच रचत असणार, दुसरं काय। पण सावध राहायला हवं। आधी नेत्राशी जरा बोलायचं होतं। झोपली आहे? हो, काही महत्त्वाचं नसेल तर सकाळी बोलाल का नेत्राशी प्लीज? आत्ता जरा काय झालं? ठीक आहे ना नेत्रा? ॲक्च्युली मगाशी थोडं गरगरलं होतं, तिला चक्कर आली होती म्हणून मी आराम करायला सांगितलं। बाईजी ठीक आहे, पण हरकत नाही, तिला आराम करू दे। आम्ही उद्या बोलतो तिच्याशी, आणि काही लागलं तर सांग रात्री। थँक्यू। चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।